पुन्हा दुर्लभ कधी मिळणार? मिळाली तुम्हाला. म्हणून म्हटलेलं संसारात तो सुख क्षणिक आहे. जळकण तोळ्याच्या मागे वाघ लागला, त्याला कल्पना होती वाघ मला एका घासात खाऊ शकतो. विहिरीत उडी मारली, त्याचं दैव बा किती खराब आहे. विहिरीत उडी मारली पण बुडाशी गेला नाही. मी तुम्हाला कशावर सांगत आहे? जवा इतकं सुख कसं, पहाडा इतकं दुःख कसं. तो विहिरीत तर पडला नाही, पण विहिरीमध्ये एक वडाचं झाड होतं, त्या फांदीत अटकला. कुठे अटकला? फांदीला. आता त्या फांदीवर आदळता बरोबर ज्या फांदीला अडकला, पळता बरोबर अडकता बरोबर त्याने एक सुखाचा श्वास सोडला. तो कोणता? चला जमलं. कोणाच्या तावडीतून सुटलो? कोणाच्या? वाघाच्या. पण ज्या फांदीवर तो पडला त्या फांदीला झटका बसला, त्याच्यावर होता आगे. काय होतं? त्या मधमाशा उठल्या आणि त्याला चाव घेऊ लागल्या. वेदनाला सुरुवात झाली, पण त्याने पुन्हा एक विचार केला, अजून विहिरीच्या तळात मी पडलो, विहिरीच्या तळात पडलो, आता मला मधमाशाच्या पासून सुटका घ्यायची, तर तळात उडी मारायला पडतो. म्हणून तो तळात उडी मारण्यासाठी डोकून खाली पाहतो, तर त्या विहिरीमध्ये जुनाट भुजंग साप पण करून उभा राहिला. काय राहिला? आता बा कसा धर्म संकटात. ज्या फांदीला अडकला तिला काय आहे? आगे. वर जातो तो वाघोबा, खाली उतरतो तो नागोबा. थरथर 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 त्याला थरथरी सुटली, हाताला कंप आला आणि त्या थरथरीमध्ये त्या मधमाशेचा कांदा फुटला. याचं तोंड वर असल्यामुळे वाघाला हा पाहत होता. अचानक त्या कांद्यातला एक सदाचा बुंद त्याच्या जिभेवर पडला आणि डोळे मिटून म्हणतो, वाह काय गोड आहे. इतकं सुख संसारातलं आहे. काय आहे? सुख पाहता जवा पारे,